आज खूप म्हणजे असं धक्कादायक फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केलेला आहे. आणि ट्विट करत असताना त्यांनी एक लाईन पण लिहिलेली आहे की याची पहिलं पुष्टी करा, कारण त्यांच्याकडे कोणीतरी ही माहिती पाठवली असावी आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचली असावी. पण जिथपर्यंत ही माहिती आता व्हायरल होते त्या पद्धतीनं जर खरोखर असं जर असेल तर खूप चिंताजनक आहे आणि खूप हे दुर्दैवी आहे. कारण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे न्यायव्यवस्थेवरती लोकांचा विश्वास आहे, अशाने विश्वास राहणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं. एवढं मोठं हे प्रकरण असताना संतोष देशमुख यांची निर्घृणपणे जी हत्या केली आणि ह्या हत्येमध्ये जे कटामध्ये सामील म्हणू शकतो किंवा दोषी समजून 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. त्यामध्ये पाटील असतील किंवा महाजन असतील. आज ह्या फोटोमध्ये पाटील आणि महाजन, उपनिरीक्षक आणि निरीक्षक हे दोघंही जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशासोबत होळी खेळताना दिसत आहेत आणि तसा फोटो अंजली दमानिया यांनी ट्विट केलेला आहे. आता ही बातमी ऐकून किंवा हा फोटो पाहून प्रत्येकाच्या पायाखाली वाळू सरकेल असा हा विषय आहे. आणि जर असं जर झालं तर सामान्य लोकांनी पाहायचं कोणाकडे, न्याय मागायचा कोणाकडे, असा हा प्रश्न आता पूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे. आणि हे खूप दुर्दैवी आहे. जर एखाद्या निलंबित अधिकाऱ्यासोबत जिल्हा सत्र न्यायालयाचा न्यायाधीश होळी धुळवड खेळतोय, हे अयोग्य, चुकीचं नाही आहे. पण न्यायालयामध्ये खटला चालू असताना त्याच खटल्याच्या प्रकरणामध्ये दोषी समजून ज्यांना निलंबित केलेलं आहे ते जर न्यायाधीशासोबत जर होळी खेळत असेल, धुळवड खेळत असेल, तर ह्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही. मग आता जो न्यायाधीशाचा रोल येतो तो त्यांचं पण काही तत्त्व आहेत किंवा समाजामध्ये कसं राहायचं किंवा न्यायालयाच्या कामकाज पद्धतीमध्ये कसं राहायचं. जर एखादी सत्र न्यायालयाचा न्यायाधीश जर एखाद्या दोषीसोबत फिरत असेल, दोषीसोबत चर्चा करत असेल आणि उघडपणे, आणि तो खटला चालू असेल, तर यामध्ये न्याय कसा मिळेल, न्यायाची अपेक्षा तरी कशी करायची. तर हे खूप दुर्दैवी आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्यावरती काय वाटतं, तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि जर असं खरोखर ह्या गोष्टीला आम्ही तशी पुष्टी करत नाही, कारण ज्यांनी ट्विट केलेलं आहे त्यांचंच म्हणणं आहे की याचं मी म्हणजे अजून स्पष्टता नाही आहे, पण हे असं आहे, ही माहिती खरी आहे. पण ही माहिती खरी असेल तर हे खरोखर दुर्दैव आहे असं मी म्हणू शकतो. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण, ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली, या हत्येमध्ये जे काही 8 आरोपी होते त्यामध्ये 1 नंबरचा जो आरोपी आहे तो वाल्मिक कराड आहे. त्यासोबत जे काही 7 आरोपी होते तर 6 सापडले, 1 अजून कृष्णा आंधळे गायब आहे, म्हणजे फरार आहे. अजून तो पोलिसाच्या हाती लागत नाही आहे. एवढी आपली पोलीस यंत्रणा पण कच्ची आहे असं समजू शकतो आपण, का ते 1 आरोपी सापडत नाही त्यांना. आणि दुसरी गोष्ट, आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना अशा गोष्टी जर समोर येत असतील, असा फोटो जर समोर येत असेल, तर हे दुर्दैव आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचं दुर्दैव आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही आहे. पण ह्या गोष्टीला पुष्टी आपण करत नाही, कारण अजून ह्या गोष्टी कन्फर्म झालेल्या नाहीत. आता आजकालच्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी एडिट पण होत आहेत. पण अंजली दमानिया ज्या पद्धतीने ह्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या त्या पद्धतीने त्यांनी ट्विट केलेलं आहे, म्हणजे हे सत्यच असायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. येणाऱ्या काळामध्ये यामध्ये काय सत्यता आहे आणि काय खरं खोटं हे कळणार आहे. तोपर्यंत तुर्तास ते आपण थांबूयात. धन्यवाद.